बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। रत्नागिरी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। घातक रसायनांच्या उत्पादनांवर बंदीची मागणी केली जाते। लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि तिच्या PFAS उत्पादनाच्या विरोधात आज कंपनीवर मोर्चा काढला जातोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूयात। आंदोलनात या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्यासोबत महिलांकडून जाणून घेऊया। काय सांगाल एकंदर कशा प्रकारचा हा मोर्चा आहे? हा सगळ्या कोकणवासियांचा मोर्चा आहे। सरकारला असं वाटतं की कोकण हे एक डम्पिंग ग्राउंड आहे। ज्या PFASची निर्मिती पूर्ण युरोपमध्ये बंद झालेली आहे ते इथे महाराष्ट्रात आणि तेही आम्हाला इथे कोकणवासियांना त्रास देण्यासाठी हा प्रकल्प आलेला आहे। म्हणजे सरकारला आमची पण आणि आमच्या पुढच्या पिढीची पण काहीच चिंता नाहीये असं वाटतंय एकंदरीत। तर आम्ही ते सरकारला जागा करण्यासाठी हा मोर्चा जवळजवळ 75 दिवस झाले इथे ते अशोक जाधव आणि राजेंद्र आंबरे उपोषणाला बसले। तिथं बघायला सुद्धा कुणी यायला तयार नाही प्रशासन। म्हणजे हे किती निगरगट्ट लोक आहेत त्याचा विचार करा तुम्ही सगळ्यांनी। मीडियानी पण आम्हाला साथ द्यायला हवी अशा गोष्टीसाठी। म्हणजे तुम्ही पूर्ण कोकणचं नामोनिशाण तुम्ही हे करायचं ठरवलंय का? हा विचार सरकारने नक्कीच करायला हवा। पोलिसांनी जवळपास 500 मीटर वरती आपल्याला थांबवलेलं आहे। 75 दिवस आंदोलन झालंय। आंदोलनानंतर सुद्धा सरकार जर जागा नाही झालं तर काय करणार? नक्कीच ह्याच्यापेक्षा तीव्र मोर्चा केला जाईल आणि पूर्ण प्रशासनाला जागा कसं करता येईल हेच बघितलं जाईल। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये महिला सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी मीडिया रत्नागिरी।